शुभ सकाळ सर्वांना. आजचा श्रावण महिन्यातील दुसरा गुरुवार आणि दिवसाची सुरुवात तर खूप छान अशा पद्धतीने झालेली आहे. मस्त ना. बाहेर पाऊस पडतोय. महाराजांची सुद्धा पूजा झालेली आहे. सकाळचे वाजलेले आहेत 6:45 आणि आज लवकर उठले कारण आमचे जे नाना आहेत ते गेलेत अष्टविनायक दर्शनाला सकाळी. आणि आजच्या दिवसाची खरंच खूप सुंदर मस्त अशी सुरुवात झालेली आहे. चहा सुद्धा बनवून झालेला आहे आणि आज आहे ऑर्डर चहाची. कारण कसं होतं की ज्यावेळेस आमच्या इथे श्री मुकुंदराज मंदिरात आहे ना 12 महिने दिवसातली आमच्या इथे श्री मुकुंदराज महाराजांचं मंदिर आहे. तिथे पहाटेची काकड आरती रोज चालू असते आणि मार्गशीर्ष महिन्यात त्यांना झुंझुरमास असतो. तर प्रत्येक जण ज्यांचा दिवस आहे त्यांचा म्हणजे नाश्ता असतो. कोणी घरून आणतो, कोणी हॉटेलमध्ये ऑर्डर देतं, कोणी बाहेर लाडू चिवडा वगैरे असं बाहेरून मागवतं. तर आज काय झाले, आज ज्यांचा नाश्ता आहे तो म्हणजे लाडू आहेत आणि चहाचे ऑर्डर हॉटेलमध्ये दिलेले. तो चहासुद्धा बनवून झालेला आहे. दाबेली करायची म्हटलं ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे हे डाळिंबांचे दाणे आणि त्याच्यासोबत असणारे हे कुरकुरीत शेंगदाणे. त्याला मसाला लावून घेतलेले बरं का. आणि त्याच्याबरोबर मस्त चिंचेची चटणी, हिरवी चटणी, मस्त अशी शेव, बारीक बारीक चिरलेला कांदा, त्याच्यासोबत कोथिंबीर. इथं आहे हे बटर. पाव गरम करण्यासाठी खरं सांगायचं म्हटलं ना तर दाबेलीचा जो मेन जो पदार्थ असतो ना तो म्हणजे हे बनवलेलं जे सारण आहे ते म्हणजे बटाट्याची भाजी, त्याच्यासोबत असणारी डाळिंबाचे दाणे तर खूपच लागतात त्याच्यामध्ये आणि हे शेंगदाणे मला तर खूप आवडतात. आजची जी इच्छा आहे ना ती अंशची आहे. अंश 8 दिवस झालं मागं लागलं की मम्मी दाबेली बनव. मग ठीक आहे म्हटलं. आज त्याला मुहूर्त लागला आणि आज ही दाबेलीचं सर्व हॉटेलातून येऊन सर्व मटेरियल बनवून घेतलं आणि मसाला मी घरीच बनवला आहे. त्याच्यामध्ये धने, जिरे, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी थोडंसं तव्यामध्ये गरम करून हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. त्या पावामध्ये ना मस्त अशी चटणी, हिरवी चटणी, पावामध्ये ना हिरवी चटणी, चिंचेची चटणी आणि जे ते भाजी बनवून घेतलेली आहे ते घालून मस्त तव्यामध्ये फ्राय करायचं बटर घालून. एकीकडे चिंचेची चटणी आणि एकीकडे मस्त अशी हिरवी चटणी घालून घ्यायची आणि त्याच्यासोबत ही जी भाजी बनवलेली आहे आपण मस्त डाळिंबाचे दाणे आणि शेंगदाणे भाजून टाकलेले त्याची साल काढून त्याच्यासोबत ही शेव आणि हा बारीक चिरलेला कांदा. तव्यामध्ये बटर घालून कुटकुट चाल ना पिलू भाजू दे जरी.
जी दाबेली आहे त्या बनवून झाल्या आणि आता बघा कोण खाणार आहे. दर की स्पेशल फॉर यू. छान झाले. बसा, बस ना बेडवरतीच. आई दर. छान झाले. आईने आणि अंशने मस्त अशी गरम गरम दाबेली खाल्ली आणि आता माझा नंबर आला आहे. मी सगळं किचन वगैरे आवरलं आणि नंतर म्हटलं तोपर्यंत थोडीशी नॉर्मल थंड होईल, मग तोपर्यंत आवरून घेऊया किचन वगैरे. अजून बंटी आलेली नाही. बंटी आली की नंतर तिला बनवून द्यायची मस्त गरम गरम. आणि हे आता स्पेशल माझ्यासाठी. बघूया कशी झाली. मस्त. रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 आणि आम्ही मस्त अशी आज एन्जॉय केली. चमचमीत दाबेली मस्त. आणि दाबेली आज करण्याचं कारण नाना गेली तर अष्टविनायकला. मग म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करून खाऊया. आणि कसं होतं की नाना असले की त्यांना कसं त्यांच्यासाठी जेवण हे बनवावंच लागतं. आम्हाला काय होतं की आम्हाला जर दाबेली असेल, पाणीपुरी असेल किंवा डाळ भात असेल तरी आम्हाला चालतं. पण नाना असल्यानंतर आम्हाला काहीही पदार्थ बनवलं तर जेवण हे त्यांच्यासाठी बनवावं लागतं. म्हणून आज म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करूया, जेणेकरून भाकरी चपाती आणि भात न खाण्याचा आजचा दिवस. म्हणजे आज मस्त अशी चमचमीत दाबेली बनवली आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ली.